आपण जेव्हा इडली बनवतो ना, तेव्हा प्रत्येकालाच वाटतं की आपली इडली एकदम जाळीदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी व्हावी. पण बऱ्याचदा तसं होत नाही. तर आज मी तुम्हाला माझं एक सिक्रेट सांगणार आहे. त्यामुळे तुमची इडली पण अशीच जाळीदार आणि लुसलुशीत होणार. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपीमध्ये मी काही टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत, तर तुमचीसुद्धा इडली याचप्रमाणे तयार होईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी माधुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत डाळ तांदूळपासून इडली कशी बनवायची. तर बघा, आता येथे मी 3 वाटी इतके हे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी रेशनचेच घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही यासाठी तांदूळ वापरू शकतात. इंद्रायणी स्किप करा, कारण इंद्रायणी हा तांदूळ चिकट असतो. त्यामुळे तुम्ही कोणताही इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ येथे घेऊ शकतात. तर येथे 3 वाटी तांदळासाठी येथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर हे प्रमाण अगदी योग्य आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर बघा, आता मी येथे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे तांदळामध्ये टाकलेले आहेत आणि त्यातलेच थोडे उरलेले डाळीमध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर मेथी दाण्यामुळे काय होतं, आपली जे बॅटर आहे, जे आपण डाळ तांदूळ भिजवतो ते छान फर्मिटेड व्हायला मदत होते आणि डाळ तांदूळ देखील छान भिजले जातात. तर काय करायचं, आता आपल्याला इथे जे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यात थोडेसे पाणी राहू द्यायचे आहे. त्याचप्रमाणे इथे डाळसुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला जास्त चोळायची नाही आहे. त्यानंतर येथे आता आपल्याला डाळीतले सर्व पाणी काढून घेऊन त्यात पुन्हा नवीन पाणी टाकून येथे आता झाकून ठेवायचे आहे. डाळ आणि तांदूळ बुडेल इतके आपल्याला हे पाणी टाकायचे आहे आणि आता दोघीही मी रात्रभर हे भिजत ठेवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 6-7 तासांसाठी भिजत ठेवले तरीही चालेल. तर दुसऱ्या दिवशी बघा, आपले डाळ अगदी छान भिजलेली आहे. त्याचप्रमाणे तांदूळसुद्धा खूप छान असे भिजलेले आहेत. तर आता इथे आता मी हे जे डाळ तांदूळ होते ते सकाळी भिजत टाकलेले होते. साधारण मी 8-9 वाजता टाकलेले होते आणि आता मी 6-7 वाजता दळते. तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला इथे टिप्स सांगते. तर बघा, इथे आता आपल्याला डाळ तांदूळसाठी 1 वाटी येथे पोहे घ्यायचे आहेत. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी पोहे. जेव्हा आपण डाळ तांदूळ दळायला घेतो तेव्हाच आपल्याला हे जे पोहे आहेत ते भिजवायला ठेवायचे आहेत. तर येथे पोह्यांमध्ये सुद्धा बारीक घाण असते. त्यामुळे नुसतेच आपण त्यावर पाण्याचा शिंतोडा न मारता 2-3 पाण्याने हे पोहे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे पाणी ठेवायचे आहे. आणि येथे बघा, येथे मी आता पोहे हे थोडेसे 5 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत येथे आता आपण डाळ आणि तांदूळ आहे ते दळून घेऊयात. तर बघा, येथे आता आपण मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. मी येथे छोटेच भांडे घेतलेले आहे, कारण छोट्या भांड्यामध्ये पटकन बारीक होते म्हणून. तर आता येथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडीशी उडदाची डाळ देखील घेतलेली आहे. तर आपल्याला हे दळत असताना नेहमी हे असे मिक्स करूनच दळायचे आहे. तर आधी आपल्याला डाळ दळायची नाही किंवा फक्त तांदूळ दळायचे नाही आहेत, तर आपल्याला हे असे मिक्स करतच असे हे मिश्रण दळून घ्यायचे आहे. तर बघा, येथे मी खूप महत्त्वाची टिप सांगते. तर आता इथे आपल्याला पाणी लागते दळण्यासाठी. तर इथे दुसरे कोणतेही पाणी न वापरता आपण जे उडदाची डाळ भिजवलेली असते तेच पाणी येथे आपल्याला वापरायचे आहे आणि तेच थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे जे इडलीचे बॅटर आहे ते संपूर्ण दळून घ्यायचे आहे. तर बघा, अगदी बारीक अशी ही फाईन पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर बघा, अगदी पांढरी शुभ्र आणि अशी ही फाईन पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर मी इथे एक मोठे पातेले घेतलेले आहे आणि त्यात आपण हे टाकून घेतलेले आहे. तर इथे आता आपले पोहेसुद्धा छान भिजले गेलेले आहेत. तर बघा, येथे आता पोहेसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडीशी डाळ टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे तिन्ही थोडे थोडे करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स करून मगच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे उडदाच्या डाळीचे जे पाणी आहे ते यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला बारीक अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा,
मी येथे सर्व डाळ तांदूळ पोहे जे आहेत ते सर्व दळून घेतले. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे येथे आता आपण काय करतो, जेव्हा हे बॅटर तयार होतं तेव्हा आपण चमचाने फक्त मिक्स करून तसंच झाकून ठेवतो. पण तसं न करता आपल्याला इथे काय करायचं आहे, हाताच्या सहाय्याने असे हे गोल गोल फिरवत एकाच दिशेने आपल्याला हे एकसारखे बॅटर हे असे फिरवत राहायचे आहे. आणि जितके जास्त आपण हे बॅटर फेटू तितके हे छान असे हलके होते. तर बघा मी इथे बॅटर छान 2-3 मिनिटे फेटून घेतलेले आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थंड वातावरण होतं, तर उष्णता अजिबात नाही, म्हणून बॅटर जास्त फुगलेलं नाही आहे, तरीसुद्धा त्याची इडली ही छानच होणार. बघा तुम्ही आता पुढे. तर बघा बॅटर तुम्हाला अगदी लोण्यासारखं मऊ असं लुसलुशीत दिसत असेल. बघा इतकं सॉफ्ट दिसतंय, कारण याची जादू म्हणजे आपण जेव्हा हे बॅटर हाताने फेटतो तेव्हा जो आपल्या हातातील जो उष्णता असते, गरमटपणा असतो तो त्या इडलीच्या बॅटरमध्ये उतरतो आणि छान असं एकसारखं फेटलं जातं. त्यामुळे जे इडलीचं पीठ असतं ते हलकं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तर बघा आता मी काय करते, थोडेसे बॅटर येथे दुसऱ्या पातेल्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यात मीठ वगैरे ॲड करणार आहोत. तर बघा येथे एका साईडला लगेच इडलीचे भांडे घेतलेले आहे आणि त्यात आता आपल्याला हे थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी इडली आहे ती खाली चिकटणार नाही. तर आता इथे बॅटरमध्ये मी थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा. त्यानंतर येथे फक्त मी पाव टीस्पून इतका हा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. जर नाही वापरला तरीही चालेल, जर आपले बॅटर छान फर्मिटेड झाले तर त्याचीसुद्धा काहीही गरज येत नाही. तर मी अगदी पाव टीस्पून इतके वापरलेले आहे. त्यानंतर हे एकदा आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे आहे आणि सगळे मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तर येथे इडली आता मी 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत आता इथे इडलीची आपण चटणी बनवून घेऊयात. तर बघा मी इथे ओले नारळ होते म्हणून घेतलेले आहे, अर्धी वाटी ओले नारळ, तसेच थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी शेंगदाणे देखील घेतलेले आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या यात टाकलेल्या आहेत. तर आता आपण याची चटणी बनवून घेणार आहोत. तर हे छान असे मिक्सरमध्ये पाणी टाकून मी बारीक दळून घेतलेले आहे. तर बारीक अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. तर लगेच दुसऱ्या साईडला मी येथे फोडणी देऊन घेते. तर बघा कढईत तेल टाकायचे 1-2 चमचे, त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची. मोहरीचा छान तडका दिला की कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर येथे आपण जी दळलेली पेस्ट आहे चटणीची ती येथे टाकून घ्यायची आहे आणि ते आपल्याला थोडेसे 1-2 मिनिटे परतून घ्यायचे आहे आणि आपल्याला लागेल तेवढे आपल्या गरजेनुसार येथे पाणी टाकायचे आहे. त्यानंतर येथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. तर येथे बघा आपली चटणीसुद्धा येथे छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी फक्त दळून झाल्यानंतर त्यात फोडणीचा तडका टाकला तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर आता आपली चटणी तर झालीच, तर चला आता आपण इडली बघूयात. छान अशी वाफवून तयार झालेली आहे. चला आता बघूयात कशी झाली ते. बघा किती पांढरी शुभ्र अशी इडली दिसत आहे. आता मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने सुद्धा काढून दाखवणार आहे. बघा ही जी इडली आहे ती तुम्हाला मी मागचे जी साईड आहे ती सुद्धा दाखवते. बघा मागच्या भांड्याला सुद्धा चिकटलेली आहे, म्हणजेच आपली इडली किती फुगलेली आहे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकतात. तर बघा अगदी थोडेसे बॅटर टाकलेले होते आणि एवढी फुलून आलेली आहे, म्हणजेच आपली जी इडली आहे ती किती छान अशी फुललेली आहे. तर आता ही जी इडली आहे तर बघू शकता अगदी सहज तुटणार आहे आणि अशी जर मी तुम्हाला करून दाखवते त्यानुसार तुम्हाला समजलंच असेल की इडली किती सॉफ्ट झालेली असेल, स्पॉन्जी असेल. आणि बघा अगदी वरच्यावरती मी तोडून बघते तरीसुद्धा लगेच तोडली जाते, म्हणजेच यावरूनच अंदाज आलाच असेल की इडली कशी झालेली आहे ते. अगदी स्पॉन्जी, लुसलुशीत आणि इतकी पांढरी शुभ्र झालेली आहे. तर याचं सगळं जे क्रेडिट जातं ते फक्त आपल्या सिक्रेट इन्ग्रेडियंट्सला, म्हणजेच पोह्यांना. पोहे घातल्यामुळे इडली अशी ही मऊ आणि हलकी होते आणि
तसेच मी ज्या काही व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्या देखील तुम्ही जर या पद्धतीने करून बघितल्या तर तुमचीसुद्धा इडली याचप्रमाणे तयार होणार आहे. बघा, येथे छानपैकी आपली पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे आणि त्यासोबत येथे आपली चटणीसुद्धा मस्त तयार झालेली आहे. बघा, अगदी लुसलुशीत अशी इडली आहे. आणि इतकी छान इडली झाल्यानंतर आपण इथे डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत. तर बघा, डोसेसुद्धा इतके छान सॉफ्ट आणि पांढरे शुभ्र असे छान असे निघालेले आहेत. तर माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला डोसे तयार करताना, म्हणून जे माझ्याकडून कॅप्चर झाले तेवढेच मी यात ॲड केलेले आहे. तर बघा, खूप छान अशी आपली इडली, चटणी आणि त्यासोबत डोसासुद्धा बनवून दाखवलेला आहे. तर खूप छान एकाच बॅटरपासून आपण उत्तप्पा, इडली, डोसा वगैरे सगळं बनवू शकतो. तर बघा मंडळी, येथे आता आपली गरमागरम इडली, डोसा आणि त्यासोबत मस्त अशी चटणी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही घरी इडली कशा पद्धतीने बनवता मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुमची पण इडली अशीच जाळीदार आणि स्पॉन्जी होते का? जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माधुरीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझ्या ज्या नवीन येणाऱ्या रेसिपी असतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.